नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये एक धमाकेदार असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। आता प्रिया ही अगदी अर्जुन आणि सायलीला हलक्यामध्ये घेत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करणार असते। ती आता रविराज ज्या प्रकारे सायलीला डोक्यावर घेऊन नाचतोय हेच तिला खोडून काढायचं असतं। त्याच्यासाठी आता इथे प्रिया ही चांगलाच प्लॅन बनवून रविराजच्या मनामध्ये सायली आणि अर्जुन विषयी विष पेरते। कशाप्रकारे हे सगळं त्यांनी दोघांनी घडवून आणलं, तिच्या रूममध्ये कॅमेरा बसवला आणि या सगळ्याचा वापर करून आता प्रिया ही सायलीला लीगल नोटीस पाठवते। परंतु आपले अर्जुन सायली ही काहीही कमी हुशार नसतात मित्रांनो। अर्जुन आणि सायली हे दोघेजणही आता जेव्हा चैतन्य आणि अर्जुन ठरवतात ते प्रियाचा जुना कॉल रेकॉर्ड मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। देवकृपेने ते कॉल रेकॉर्ड मिळाल्यानंतर जेव्हा रविराजला सायली आणि अर्जुन दोघे मिळून प्रियाचे ते सगळे कॉल रेकॉर्ड दाखवतात त्याच वेळेला हे सगळं सत्य समोर येतं की प्रिया ही महिपत आणि साक्षीला मिळालेली आहे आणि ती या सगळ्याच्या मागे आहे। शिवाय प्रिया ही तन्वी नाही, हे देखील सगळं कटकारस्थान आता इथे रविराज आणि पूर्ण सुभेदार व किल्लेदार कुटुंबासमोर येणार आहे। त्यामुळे आता जेव्हा हे सगळं कटकारस्थान सगळ्यांसमोर येईल तेव्हा मात्र रविराज काय करणार, कशाप्रकारे प्रियाची तो खरडपट्टी काढणार आणि पुन्हा एकदा सायलीला तो सुभेदारांची सून असल्याचा मान मिळवून देणार, हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागात आपण मालिकेत पाहिलं की प्रिया ही पूर्ण विचारानं माहेरी जाण्यासाठी तयार झालेली असते। कल्पनालाही तिने चांगलंच बाटलीत उतरवून परवानगी देखील मिळवलेली असते आणि इथे प्रिया निघून गेलेली असते। अर्जुन सायली मात्र दोघेजणही छान मूव्ह डेटवर आलेले असतात। चैतन्य सांगतो त्याप्रमाणे ते दोघेजण छान मूव्ह डेटवर आलेले असतात। अर्जुन सायली हे दोघंही खूप एकमेकांबरोबर खुश असतात। तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, की आता इथूनपर्यंत आत्ताचा आपला हा जो वेळ आहे ना, तो फक्त आपला वेळ आहे। काही झालं तरीही आपण दोघं एकमेकांसोबत छान टाइम स्पेंड करायचा आहे। कितीही काहीही झालं तरीही आपल्याला आता हा वेळ आपल्यासाठी हवा आहे, हो की नाही? मग आता आपण थोड्या वेळासाठी ती आश्रम केस, आपलं घर आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त अर्जुन आणि सायली दोघेजण छान एन्जॉय करूया, असं अर्जुन म्हणतो। आता सायलीला म्हणतो आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणींनाही त्या प्रवासादरम्यान उजाळा मिळालेला असतो। त्यामुळे दोघंही खूपच खुश असतात। अर्जुन आणि सायली हे दोघेही मूव्ही बघण्यासाठी गेलेले असतात आणि ती मूव्हीही मित्रांनो एक प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशनचीच असते। त्यामुळे तिथे कोर्ट वगैरे सगळे कचेरीचे मॅटर्स दाखवले जात असतात। त्या सगळ्या मॅटर्समधून अर्जुनला थोडीफार लिंक मिळत असते की अशा कोर्टाच्या केसमध्ये जर समजा समोरचा वकील खोटारडा असेल तर आपल्याला नेमकं कसं जिंकता येईल हे सगळं त्या फिल्ममध्ये दाखवलं जातं। आणि म्हणूनच इथे अर्जुनची जीव पुन्हा पेटायला लागते। तर इकडे प्रिया ही तिच्या माहेरी आलेली असते। माहेरी आल्याबरोबर सगळेजण खूप खुश झालेले असतात। इथे सुमन म्हणते, अगं प्रिया, खरंच तू खूप थकली असशील ना, मी तुझ्यासाठी काहीतरी करून आणू का तन्वी, असं ती म्हणत असते। त्याच वेळेला तन्वी म्हणते, नाही ग, काय ना, मी नाश्ता करून आलेली आहे। त्याच वेळेला रविराज म्हणतो, अगं असं कसं, तू लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आली आहेस, आणि हो, आमचे जावई आहेत कुठे, अश्विन कुठे गेला? त्यावेळी ती म्हणते, अश्विन ना, ॲक्च्युअली त्याला एक महत्त्वाचा पेशंट होता म्हणून तो तिथे गेला, मग मी इथे एकटीच आले। आणि काय बाबा, मला इथे एकटीला यायला परवानगी नाहीच आहे का? तेव्हा मग तो म्हणतो, अगं बाळा, तसं नाहीये, कसं आहे ना, लग्न झाल्यानंतर तू पहिल्यांदा घरी आलीयस ना, म्हणूनच मी तुला म्हणत होतो की जोड्याने का नाही आलीस, बस इतकंच। त्यावेळी लगेच ती म्हणते, बाबा, काहीच हरकत नाही, संध्याकाळी निघताना मी एक काम करेन, मी अश्विनला बोलावून घेईन। त्याच वेळेला ती म्हणते, बरं ठीक आहे। प्रतिमा आता प्रियाकडे बघतच राहिलेली असते कारण तिला काहीतरी वेगळंच वाटत असतं। प्रियाच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय याची चुणूक तिला लागलेली असते। आणि त्याच वेळेला प्रिया ही सायलीबद्दल सांगायला लागते आणि रविराज देखील सायलीचं कौतुक करत असतो। त्यामुळे प्रियाला तो सगळा मुद्दा खोडूनच काढायचा असतो, पुन्हा एकदा सायलीविषयी विष पेरायचंच असतं। म्हणून ती म्हणते, बाबा, तुम्हाला माहिती आहे का त्या सायलीने काय केलंय? काल तिने कीर्तनात जे काही केलं त्यामुळे तिने मुद्दामच तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु ती तशी नाहीये मुळात। तेव्हा रविराज म्हणतो, तन्वी बेटा, नक्की तुला काय म्हणायचं आहे? त्यावेळी ती सांगते, बाबा, अहो त्या दिवशी ना, त्या सायली आणि अर्जुनने माझ्या रूममध्ये कॅमेरा लावला होता, मोबाईल, आणि मोबाईलमधून ती सगळं काही शूट करून घेत होती। तिला असं वाटत होतं की मी काही चुकीचं वागते का, म्हणून ते माझ्यावर पाळत ठेवून होते।
परंतु मी हुशार ना, शेवटी तुमचीच मुलगी आहे. आणि म्हणूनच माझी नजर बरोबर त्या कॅमेरावर गेली. तो कॅमेरा मी बरोबर पकडला आणि घरातही ही गोष्ट सांगितली. त्यावेळी रविराज चिडून म्हणतो, मग घरातले काही बोलले की नाही कोणी त्या अर्जुनला? तेव्हा ती म्हणते, कशाला? कोण काही बोलतंय? कोणीच काही बोललं नाही. म्हणजे तसं ओरडले घरातले म्हणा, परंतु मला बाबा हे अजिबात आवडलं नाही. माझी काही प्रायव्हसी आहे की नाही? म्हणजे आमच्या खोलीत पण कॅमेरा लावला जातो म्हणजे काय? मग अश्विन आणि मला खरंच या गोष्टीची खूप चिड आली. तेव्हा लगेच रविराज म्हणतो, हे बघ तन्वी बाळा, मी अश्विनला खूप चांगलं ओळखतो. तो जास्त कोणाला काही बोलू शकत नाही. त्याचा स्वभाव खूप भोळा आहे. परंतु जर त्या स्वभावाचा फायदा जर ते अर्जुन आणि सायली उठवणार असतील तर मला मात्र ते चालणार नाही. तेव्हा ती म्हणते, हो ना बाबा, खरंच अश्विनला तितकंसं बोलता येत नाही. आणि माझंही नवीन लग्न झालंय त्यामुळे मलाही जास्त काही बोलता आलं नाही. पण खरं तर आज इथे आले ना, तुम्ही सायलीचं इतकं कौतुक करत होतात म्हणून मला ते पावलं नाही. आणि शेवटी माझ्या तोंडून सत्य काय ते ना निघालंच. म्हणून मी तुम्हाला सगळं काही सांगून टाकलं. खरंच बाबा, मला ना तिथे अशी कोंडी झाल्यासारखं वाटतंय. कारण काही झालं तरीही घरातली माणसं खूप चांगली आहेत, परंतु अर्जुन आणि सायली, काय माहिती ते माझ्याबद्दल असे का खार खाऊन आहेत. खरं तर अर्जुन आणि सायली यांना मला त्या घरात नकोच बघायचं होतं. परंतु सगळ्यांचा पाठिंबा होता, लग्नाला त्या दोघांचाच नव्हता, म्हणून की काय ते मला घरातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं करत असतील. त्यावेळी लगेच रविराज म्हणतो, नाही नाही, हे योग्य नाहीये. मला तरी आता कायद्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. बोलून चालणार नाही तर मला कृती केली पाहिजे. मी एक काम करतो तन्वी बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी सायली आणि अर्जुनला नोटीस पाठवतो. आणि मग त्याला आठवतं की कशा प्रकारे त्या रामनवमीच्या दिवशी सायली ही त्यांच्याबरोबर वागलेली होती. परंतु आज नेमकं सायलीचं हे कोणतं नवीन रूप येत आहे हे त्याला काहीच कळत नव्हतं. पण ही प्रिया जे काही बोलते त्याच्यावर त्याचा विश्वास बसतो. कारण आपली मुलगी आपल्याशी खोटं कसं बोलेल, आणि या सगळ्या गोष्टींवर तो आता विश्वास ठेवून म्हणतो, ठीक आहे चालेल. एक काम करतो, काही झालं तरीही मला आता या गोष्टीतून मार्ग काढलाच पाहिजे. मी सायलीला लीगल नोटीस पाठवतो. जे काही तुझ्याबरोबर वागलेत ना ते अगदी योग्य नाहीये, चुकीचंच आहे. ठीक आहे, मी यावर नक्कीच काहीतरी करतो. मग प्रतिमा नेहमीप्रमाणे मध्येच बोलते. ती म्हणते, अहो रविराज, म्हणजे अशी लीगल नोटीस वगैरे पाठवण्याची काय गरज आहे? मला तरी वाटतंय ना की नक्कीच काहीतरी सायली आणि अर्जुनचं मत असणार आहे. मग आता रविराज भयंकर चिडतो आणि म्हणतो, प्रतिमा, अगं तू काय बोलतेस काय? म्हणजे तुला सायली आणि अर्जुनची बाजू घ्यायचीच असते, हे मान्य आहे. परंतु आज त्यांनी जे काही केलंय ते चुकीचं नाहीये का? अगं, आज त्यांनी माझ्या मुलीच्या रूममध्ये कॅमेरा लावण्याचा प्रयत्न केला. हे एखाद्या प्रायव्हसीचं उल्लंघन करण्यासारखंच आहे. एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारे पाळत ठेवणं हे एक प्रकारे नीतीत बसत नाही आणि हा एक प्रकारे गुन्हाच आहे. त्यामुळे हे सगळं मी आता खपवून घेणार नाही. आणि म्हणूनच मी आता सायली आणि अर्जुन दोघांनाही लीगल नोटीस पाठवतो. म्हणजे माझ्या मुलीला त्या घरात कुठलाही त्रास व्हायला नको हो. हे बघ प्रतिमा, काही झालं तरीही अगोदर मला या लग्नाला परवानगी नव्हती. परंतु आता त्या घरात माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये इतकीच माझी अपेक्षा आहे. आणि म्हणूनच मी त्या गोष्टीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. अगोदर मी लीगल नोटीस पाठवतो. त्या नोटीसमुळे तरी त्यांनी ऐकलं पाहिजे. हे सगळं आता रविराजने ठरवलेलं असतं आणि त्याने नोटीस देखील पाठवायला सुरुवात केलेली असते. तर इकडे अर्जुन आणि सायली मूव्हीवरून निघालेले असतात. मूव्ही संपल्यानंतर अर्जुन म्हणतो, सायली, खरंच मूव्ही मला फार आवडली. तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते, हो अर्जुन सर, मलाही आवडली. परंतु मला ना तुमच्या डोक्यात काहीतरी विचार चाललेत असं वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, बरोबर बोललात तुम्ही. माझ्या डोक्यात विचार तर चालूच आहेत. मग सायली म्हणते, अर्जुन सर, जाऊ द्या सगळे विचार बाजूला टाका. आणि आता आपण छानपैकी जाऊया का घरी? म्हणजे मग आपण लवकरात लवकर आवरू शकतो आणि पुढचे विचार करू शकतो केसबद्दलचे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मला वाटलंच होतं की तुम्ही या सगळ्या गोष्टींचाच विचार करत असणार. पण मलाही आज ना या मूव्हीवरून काहीतरी मुद्दे सुचलेत. आपण एक काम करूया, घरी जाऊन ते सगळं डिस्कस करूया. आता अर्जुन आणि सायली दोघंही ठरवतात आणि निघतात. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, आपण एक काम करूया का? आज बाहेरच छानपैकी डिनर डेट करूनच घरी जाऊया. तेव्हा मग सायली त्याला नकार देत नाही. कारण बऱ्याच दिवसांनंतर अर्जुन आणि सायली दोघंही बाहेर फिरण्यासाठी निघालेले असतात आणि दोघांचाही मूड खरंच खूप छान असतो. म्हणून दोघेही आता निघालेले असतात.
त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली हे दोघंही डिनरसाठी निघतात आणि इथे ते एन्जॉय करत असताना प्रिया मात्र छानपैकी टेन्शन फ्री झालेली असते. आता तिला कळून चुकलेलं असतं की हे अर्जुन आणि सायली तिच्यावर पाळत ठेवण्याची हिंमत करणार नाहीत. सायली आणि अर्जुन दोघे घरी आल्यानंतर अर्जुन हा आपल्या रूममध्ये असतो. तेवढ्यातच तिथे एक मुलगा आलेला असतो आणि तो आवाज देतो, सायली सुभेदार. तेव्हा सायली धावत येते आणि विचारते, नक्की काय आहे? त्याच वेळेला तो म्हणतो, अहो, हे तुमच्या नावाचं लेटर आहे. बघा तुम्ही. त्या क्षणी ती म्हणते, माझ्या नावाने कसली लेटर आली आहे नेमकी? आता तिथे प्रिया आलेली असते. प्रिया मुद्दामूनच त्यावेळी येते कारण तिलाही हे बघायचं असतं की सायलीच्या चेहऱ्यावर नेमकी काय रिॲक्शन असते. तो मुलगा नोटीस देऊन जातो. सायली म्हणते, नेमकं काय असेल? आता सायली ते उघडून पाहते आणि ती बघते रविराज काकांकडून नोटीस आलेली असते. ती म्हणते, रविराज काकांकडून कोणती नोटीस आली आहे? तेवढ्यात प्रिया म्हणते, सायली, हे बघ. अगं, ही नोटीस तुला कळत नाहीये का? तू जे काही माझ्याबरोबर वागलीयस ना गेल्या काही दिवसामध्ये, तू आणि अर्जुन, त्याबद्दलच हे सगळं आहे. तुम्ही जे काही माझ्याबरोबर केलं त्याबद्दल मी माझ्या बाबांना सांगितलं आणि त्यांनी ही नोटीस पाठवली. आता इथून पुढे माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न करायचा नाही. माझ्याबद्दल कोणतेही पुरावे मिळवण्याचा प्रयत्न आता करायचा नाही. तेव्हा सायली रूममध्ये येते आणि अर्जुनला ती नोटीस दाखवते. अर्जुन म्हणतो, बघितलं मिसेस सायली, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ही प्रिया तिथे माहेरी मुद्दाम जात होती. तिच्या मनात काहीतरी होतं आणि म्हणूनच ती गेली आहे आणि या सगळ्या गोष्टी तिने मुद्दाम केल्या आहेत आपल्याला या केसमध्ये अडकवण्यासाठी. म्हणजे आपण पुढचं इन्व्हेस्टिगेशन करू नये, तिच्यावर लक्ष ठेवू नये म्हणून. याचा अर्थ आपण समजून जावं की हेच काहीतरी घोळ घालणार आहे आणि यामध्ये प्रियाचा काहीतरी हात आहे हे नक्की. तेवढ्यात इथे आता विमल देखील आलेली असते. विमल अर्जुनला एक नोटीस देते. त्या नोटीसमध्ये लिहिलेलं असतं की इयरिंगची तारीख ठरलेली आहे. त्या इयरिंगच्या तारखेवर अर्जुन आणि सायली कोर्टात एकत्र पुढच्या केससाठी भेटणार असतात. तेव्हा मात्र अर्जुनच्या लक्षात येतं, हा सगळा डाव एकत्र रचला गेला नसेल कशावरून? प्रियाने नोटीस पाठवली सायलीला आणि विमलकडून आलेली ही दुसरी नोटीस त्याला. नेमकं हे सगळं काय? अर्जुन ताडक ऑफिसमध्ये चैतन्याला गाठतो आणि चैतन्याशी सगळं बोलतो. तो त्याला हे सगळं नीट क्लिअर करून सांगतो. दोघांमध्ये चांगलंच डिस्कशन होतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, बघितलं मी तुला कालच म्हणालो होतो ना चैतन्य? अरे, आपल्याला या सगळ्यामधून आता कॉल रेकॉर्ड शोधण्याची तातडीने गरज आहे. तेव्हा मग दोघे जणही अगदी हात धुवून त्या कॉल रेकॉर्ड शोधण्याच्या मागे लागलेले असतात. अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, काही करून आपल्याला या कॉल रेकॉर्डिंग्स शोधल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणता येईल. आणि इथे सायली मात्र घरी असते कारण तिला माहीत असतं की या सगळ्यामधून काही ना काहीतरी अर्जुन नक्कीच मार्ग काढेल आणि तो मार्ग काढून तो लवकरात लवकर प्रियाचा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर आणता येईल. आणि इथे सायली मात्र घरी असते कारण तिला माहीत असतं की या सगळ्यामधून काही ना काहीतरी अर्जुन नक्कीच मार्ग काढेल आणि ते मार्ग काढून तो लवकरात लवकर प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेलच. त्याच वेळेला आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही ते कॉल रेकॉर्डिंग्स मिळालेले असतात आणि ते कॉल रेकॉर्डिंग्स मिळाल्यानंतर त्या दोघांनाही कळलेलं असतं की नेमकं काय चाललं आहे. ते कॉल रेकॉर्डिंग मिळाल्यानंतर अर्जुनला अगोदरपासूनचे प्रियाचे सगळे कॉल रेकॉर्ड्स कळतात आणि त्या कॉल रेकॉर्ड्समधून त्यांच्या लक्षात येतं की हे जे सगळं काही चालू आहे ना ते प्रियाच करत आहे. म्हणजेच सुरुवातीपासून प्रिया या केसमध्ये होती आणि म्हणूनच आता या सगळ्या केसमध्ये प्रियालाच अडकवायचं आहे. या केसमध्ये फक्त महिपत आणि साक्षी नाहीयेत तर प्रियाचा देखील तेवढाच हात आहे. प्रिया देखील इक्वली गुन्हेगार आहे. हे सगळं रविराजला कळलंच पाहिजे. सिनियरच्या तोंडावर हे मला रेकॉर्डिंग दाखवायचं आहे. काही करून मला हे रेकॉर्डिंग दाखवलंच पाहिजे. तर इथे साक्षी आणि महिपत हे दोघं खूप आनंदात असतात कारण दामिनी ही त्यांची केस घेते आणि काय करून दामिनी या केसमध्ये जिंकणार असा त्यांचा पूर्णपणे समज झालेला असतो. परंतु मित्रांनो, इथे आणखीनच एक मोठा ट्विस्ट देखील येणार असतो कारण इथे आता जेव्हा साक्षी जे काही स्टेटमेंट दामिनी देशमुखला देत असते ते सगळं काही स्टेटमेंट दामिनीने रेकॉर्ड केलेलं असतं आणि जे रेकॉर्डिंग असतं ते साक्षी शिकरेचं सगळं काही आतापर्यंत तिने कोर्टामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटं बोललेलं आहे. खरं तर विलासचा खून हा साक्षी शिकरे हिनेच केलाय, परंतु त्या सगळ्या केसमध्ये तिने कशाप्रकारे मधुभाऊंना अडकवलंय आणि या सगळ्यामध्ये कशाप्रकारे प्रियाची तिला साथ मिळत होती हे सगळं त्या कॉल रेकॉर्डिंग्समध्ये असतं. आणि याच कॉल रेकॉर्डिंगचा मित्रांनो पुढे जाऊन सायली आणि अर्जुनला कोर्ट केसमध्ये मोठा उपयोग होणार असतो.
आता इथे या सगळ्या गोष्टी अर्जुन आणि सायलीला देखील कळलेल्या असतात आणि कॉल रेकॉर्डिंगमध्ये म्हणजेच प्रिया महिपत बरोबर आतापर्यंत जे काही बोलली आहे त्या सगळ्या गोष्टी आता ते रविराजसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात कोर्टामध्ये. तर ते सगळं पुरावे सादर केले जाणार असतात. परंतु आता रविराज समोर ते गेलेले असतात. अर्जुन आणि सायली जेव्हा रविराज समोर जातात तेव्हा मात्र रविराज खूप चिडलेला असतो. रविराज म्हणतो, सायली तू इथे कशासाठी आलीयस? मला प्रियाने सगळं काही सांगितलं नी. तू हे करशील असं वाटलं नव्हतं ग. एका दिवसात माझं मत पालटलंस तू. तुझ्याविषयी खूप चांगला विचार करत होतो मी, परंतु आता अचानक तू हे सगळं काय केलंस? तेव्हा मग अर्जुन म्हणतो, सिनियर एक मिनिट. अगोदर तू सायलीवर आरोप करण्याच्या आधी जे काही मी दाखवतोय ते तुला ऐकावं लागेल. त्यानंतरच तू ठरव की कोण खरं आहे आणि कोण कुठे आहे. या सगळ्या गोष्टींचा तुला निकाल लागेल. आपली वकिली बुद्धी असूनही तू या गोष्टीला कसा भुललास? त्या मुलीने पूर्ण फसवलंय तुला. तेव्हा रविराज म्हणतो, अर्जुन हे काय बोलतोयस? काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर ऐक. मी काय सांगतोय ते ऐकून घे. त्याच वेळेला आता इथे तो सगळं सांगायला सुरुवात करतो आणि रविराज हे रेकॉर्डिंग ऐकत असतो. ते ऐकताना त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. जेव्हा जेव्हा प्रिया आणि महिपतचे कॉल झालेले असतात ते सगळे रेकॉर्ड अर्जुनने पोलिसांच्या मदतीने मिळवलेले असतात. आणि जसे जसे कॉल रेकॉर्ड रविराज ऐकत जातो तसं त्याला खूप राग येऊ लागतो आणि तो खूप घाबरलेला देखील असतो. तो म्हणतो, हे काय बोलतोयस अर्जुन? तू हे रेकॉर्डिंग कुठून मिळवलंस? कुठून? तेव्हा मग तो सगळी प्रोसिजर सांगतो. सिनियर आपल्याकडे तेवढी परवानगी असते की आपण पोलिसांच्या हेल्पने ते रेकॉर्ड मिळवू शकतो. आम्हाला खूप मेहनत लागली. सगळं करणाऱ्या खरं तर मी आणि चैतन्य दोघांनी मिळून खूप मेहनत करून हे कॉल रेकॉर्डिंग्स मिळवले आहेत. परंतु सगळ्यात पहिले मला तुलाही हे दाखवायचं कारण सायलीबद्दल तू खूप चांगला विचार केलास. परंतु दुसऱ्याच दिवशी तुझ्या मुलीने तुझ्या सगळ्या गोष्टीत विष पेरलंय रे. म्हणूनच आता मी तुला एक गोष्ट सांगतोय. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुझ्यासमोर दाखवल्या जात आहेत ना, प्रिया जे सगळं काही दाखवते ते खोटं आहे. खरं तर प्रिया ही घरामध्ये अश्विनशी लग्न मनापासून करून आलेली नाहीये. तिचं अश्विनवर काहीच प्रेम वगैरे नाहीये. तिचं प्रेम फक्त पैशावर आहे आणि ती महिपतला साथीला होती. घरात म्हणजेच मी आणि मिसेस सायली दोघं केसबद्दल काय पुढे पावलं टाकतोय किंवा काय अपडेट्स मिळतायत यासाठीच प्रिया फक्त घरात आलेली आहे. बाकी काहीही नाही. आता हे ऐकल्यावर मात्र रविराज डोक्यालाच हात लावतो. तो म्हणतो, हे काय बोलतोयस काय तू अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो सिनियर मला कळलंय की तुझ्या पायाखालची जमीन हातातली ज्या मुलीवर तू इतका विश्वास टाकलाय तिने तुझा विश्वासघात केलाय. परंतु मला अगोदरपासून माहीत होतं सिनियर ती कशी आहे. हे बघ हे पुढचंही तू रेकॉर्डिंग ऐक. साक्षी विलास सगळ्यांबरोबर तिचं बोलणं आहे आणि मधुभाऊंनाही तिने अडकवलेलं आहे. हे सगळं आता तू बघ. आणि त्या स्वतः प्रियानेच मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लावर पॉट घातला होता आणि त्या बिचाऱ्यांना तिने बेशुद्ध पाडलं आणि सगळी केस उलटी फिरवून टाकली. मला या सगळ्या रेकॉर्डिंगमधून कोर्टात हे सिद्ध करता येईल की हे सगळं जे काही केलंय ते साक्षी शिकरे हिनेच केलंय आणि मधुभाऊ पूर्णपणे यामध्ये निर्दोष आहेत. हे सगळं तर मी सिद्ध करेनच, परंतु हे सगळं मी घरच्यांसमोरही आणणार आहे. तेव्हा मात्र आता अर्जुनला लगेच रविराज म्हणतो, हो अर्जुन आत्ताच मला जाऊन तन्वीला जाब विचारायचा आहे. हे असं सगळं तिने का केलं? तेव्हा मग रविराज आता घरी आलेला असतो. सायली आणि अर्जुन सोबत असतात. रविराज जोरजोरात ओरडत असतो, तन्वी तन्वी खाली ये. तेव्हा पूर्णाजी म्हणते, रविराज यांना काय झालंय? हे इतक्या मोठमोठ्याने का ओरडतायत? सगळेजण आता घरात खूप घाबरलेले असतात की इतक्या मोठ्या आवाजात रविराज का बरं आलेत. तेव्हा आता इथे प्रियाचे देखील डोळे पांढरे पडतात कारण ती घाबरलेली असते. तिला नेमकं काय करणार आहेत? काय अर्जुन आणि सायली हे असे का आलेत? तिला खूप भीती वाटत असते. काही पुरावा मिळालाय का याची तिला धास्ती वाटत असते. त्याच वेळेला प्रिया म्हणते, नाही कदाचित मला वाटतंय की सायलीलाच काहीतरी बोलण्यासाठी आले असतील. तेवढ्यातच आता इथे सायली म्हणते, प्रिया ये अगं. तू मला खोटं पाडत होतीस ना? परंतु नेहमी विजय सत्याचाच होतो हे लक्षात ठेव. कधीही अंती विजयी सत्याचाच होतो. त्यावेळेला आता इथे लगेच अश्विन ओरडतो, म्हणतो, सायली काय चाललंय काय तुझं? प्रत्येक वेळेला तू माझ्या प्रियालाच माझ्या तन्वीलाच का बरं बोलतेस? अर्जुन आता म्हणतो, अश्विन पुढे ये आणि हे सगळं ऐकून घे. मग मला बोल काय बोलायचं ते. आता इथे अश्विन ते रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात करतो. प्रियाला मात्र चांगलाच सतत घरधरून घाम फुटलेला असतो
कारण या सगळ्या गोष्टी काय चालल्यात याची तिला भीती वाटत असते. एवढे सगळे कॉल रेकॉर्ड्स एक एक करून ऐकले जात असतात. प्रियाच्या सगळ्या काही इज्जतीचा पंचनामा सगळ्यांसमोर होत असतो आणि प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आता येत असतं. तर मित्रांनो, आता प्रियाला रडण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय राहिलेला नसतो. अर्जुन आणि सायलीने पूर्ण हिंमतीने प्रियाचा जो सगळा कच्चा चिठ्ठा असतो तो सगळा कुटुंबासमोर आणलेला असतो. आणि रविराजने देखील आता प्रियाची साथ सोडून दिलेली असते. तिच्या चांगलीच कानाखाली वाजवून तिला जाब विचारलेला असतो. तर आता मित्रांनो, अर्जुन आणि सायली यांची मदत कोर्टामध्ये खुद्द रविराज करणार असतो. आणि आता तो साक्षीला या प्रकरणात अडकवणार असतोच. परंतु कुठलाही उपाय राहिलेला नसतो. अर्जुन आणि सायलीने पूर्ण हिंमतीने प्रियाचा जो सगळा काही कच्चा चिठ्ठा असतो तो सगळा कुटुंबासमोर आणलेला असतो. आणि रविराजने देखील आता प्रियाची साथ सोडून दिलेली असते. तिच्या चांगलीच कानाखाली वाजवून तिला जाब विचारलेला असतो. तर आता मित्रांनो, अर्जुन आणि सायली यांची मदत कोर्टामध्ये खुद्द रविराज करत असतो. आणि आता तो साक्षीला या प्रकरणात अडकवणार असतोच. परंतु प्रियालाही या प्रकरणात पूर्णपणे अडकवणार असतो. तर मित्रांनो, पुढे एक जबरदस्त ट्विस्ट असा येणार आहे. तो म्हणजे दामिनी आणि रविराज हे दोघंही जुने कलीग्स असतात. आणि त्या सगळ्यामधून आता रविराज हा दामिनीला हे सगळं सांगून सगळ्या प्रकारे ही केस कशा प्रकारे स्वतःच्याच बाजूने वळवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.